श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 15वा आत्मदशक समास 4 शाश्वत ब्रह्म निरूपण. श्रीराम. पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्मून पुढे पृथ्वीच होये श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की पृथ्वीपासून झाडे उत्पन्न होतात, पुढे ती झाडे वाळून लाकूड बनतात, ती लाकडे पुढे जळून भस्म होतात, म्हणजे परत मातीच म्हणजे पृथ्वीच होते. पृथ्वीपासून वेल होती, नाना जिनस पावती, वाळोन कुजोन मागुती पृथ्वीच होये श्रीराम. पृथ्वीपासून वेली बनतात, नाना प्रकारे फळा फुलांनी विस्तार पावतात, त्या वेली पुढे वाळून अथवा कुजून त्यांची मातीच होते. नाना धान्यांची नाना अन्ने, मनुष्य करीती भोजने, नाना विष्ठा नाना वमने पृथ्वीच होये श्रीराम. नाना प्रकारच्या धान्यांपासून अन्नाचे नाना प्रकार तयार करून माणसे त्याचे भोजन करतात, त्या अन्नाची विष्ठा अथवा ओक बनते, म्हणजे पुन्हा मातीच होते. नाना पक्षादिकी भक्षिले, तरी पुढे तैसेची झाले, वाळून भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी श्रीराम. अथवा ती धान्ये, फळे, पाने, फुले वगैरे पशुपक्षादी भक्षण करतात, त्यांचेही पुढे तसेच विष्ठादी होते, किंवा वाळून किंवा जळून भस्म वगैरे होते, म्हणजे परत मातीच होते. मनुष्य मरताच ऐका, कृमी भस्म का मृत्तिका, ऐशा काया पडती अनेका पुढे पृथ्वी श्रीराम. माणसे मेली की त्यांच्या प्रेतास कृमी भक्षण करतात, जाळल्याने भस्म होते, अथवा पुरले तर मातीच होते. अशा प्रकारे शरीरांची शेवटी मातीच होते, म्हणजे पृथ्वीच होते. नाना तृण पदार्थ कुजती, पुढे त्याची होये माती, नाना किडे मरोन जाती पुढे पृथ्वी श्रीराम. नाना तृणे पदार्थ कुजून त्यांची माती होते, तसेच अनेक प्रकारचे किडे मरतात, त्यांचीही माती होते. पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून थार कोणासा आहे श्रीराम. जगात इतके असंख्य पदार्थ आहेत की त्यांचा विस्तार किती म्हणून वर्णन करावा, पण सर्वांना शेवटी पृथ्वीशिवाय दुसरा थारा नाही. झाडपाले आणि तृण, पशु भक्षिता होते सेण, खात मूत भस्म मिळोन पुन्हा पृथ्वी श्रीराम. झाडे, पालापाचोळा, गवत वगैरे पशु भक्षण करतात, त्यांचे शेण होते, त्याचे खत होते, त्यांचे मूत्र भस्म आदी काहीही झाले तरी ती मातीच असते. उत्पत्ती स्थिती संहारते, ते ते पृथ्वी मिळून जाते, जितुके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी श्रीराम. ज्याचा ज्याचा उत्पत्ती स्थिती व संहार होतो, ते ते सर्व शेवटी पृथ्वीतच मिसळून जाते. जितके उपसते आणि नाश पावते त्याची पुन्हा मातीच होते. नाना बीजांची आरासी, विरढवून लागती गगनासी, पुढे शेवटी पृथ्वीसी मिळून जाती श्रीराम. अनेक बीजांच्या राशी उगवून वाढून गगनापर्यंत जातात, पण शेवटी त्या पृथ्वीतच मिसळून जातात. लोक नाना धातू पुरिती, बहुता दिवसा होये माती, सुवर्ण पाषाणाची गती तैसीच आहे श्रीराम. लोक नाना धातू म्हणजे सोने चांदी वगैरे पुरून ठेवतात, पण दीर्घ काळानंतर त्यांची मातीच होते. सुवर्ण असो वा पाषाण, सर्वांची तीच गती आहे. मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होती पाषाण, महाअग्नी संगे भस्मोन पृथ्वीच होये श्रीराम. मातीचेच सुवर्ण होते, मातीचेच पाषाण होतात, मोठ्या प्रलयाग्नीने त्यांचे भस्म होते, म्हणजे परत ते पृथ्वी तत्वच होते. सुवर्णाचे जर होते, जर शेवटी कुजोन जाते, रस होऊन वितुळते पुन्हा पृथ्वी श्रीराम. सुवर्णापासून जर तयार होते, पण ती शेवटी कुजून जाते आणि अग्नीने वितळून रस बनून परत पृथ्वी तत्वातच रूपांतर होते.
पृथ्वी पासून धातू निपजती, अग्नी संगे रस होती, तया रसाची होय जगती, कठीण रूपे श्रीराम. पृथ्वीपासूनच सर्व धातू निपजतात, अग्नीच्या संपर्काने त्या रसरूप होतात, ते रस कठीण बनले की परत त्यांची पृथ्वीच होते. नाना जळासी गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे, दिवसेंदिवस जळ आटे, पुढे पृथ्वी श्रीराम. जलाला जो नाना प्रकारचा गंध येतो, तो गंध म्हणजे पृथ्वीचेच रूप प्रकट होत असते. जसे दिवस जातील तसे जल हळूहळू आटते आणि पुढे पृथ्वीच उरते. पत्रे पुष्पे फळे येती, नाना जीव खाऊन जाती, ते जीव मरता जगती, नेमस्त होये श्रीराम. पृथ्वीवर अनेक पत्रे पुष्पे फळे येतात, त्यांना अनेक जीव खाऊन टाकतात, ते सर्व जीव मरतात, तेव्हा निश्चितपणे त्यांची मातीच होते. जितुका काही झाला आकार, तितुक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र, शेवट पृथ्वी श्रीराम. जितका म्हणून आकार बनतो त्या सर्वांना पृथ्वीचाच आधार असतो. प्राणी मात्र होतात आणि जातात, शेवटी पृथ्वी तेवढी उरते. हे किती म्हणून सांगावे, विवेके अवघेचे जाणावे, खाजणी भाजणीचे समजावे, मूळ तैसे श्रीराम. याप्रमाणे किती वर्णन करावे, मनुष्याने विवेकाने सर्व समजून घ्यावे. उभारणी आणि संवारणीचे मूळ याप्रमाणे जाणून घ्यावे. आप आळोन पृथ्वी झाली, पुन्हा आपीच विराली, अग्नियोगे भस्म झाली, म्हणून या श्रीराम. आप म्हणजे जल आळून पृथ्वी झाली, ती परत जलातच विरली. अग्नीच्या योगाने भस्म झाल्यामुळेच हे घडले. आप झाले तेजापासूनी, पुढे तेजे घेतले सोखुनी, ते तेज झाले वायोचेनी, पुढे वायो झडपी श्रीराम. आप हे तेजापासून झाले, ते पुढे तेजाने शोषून घेतले, ते तेज वायूपासून होते आणि पुढे वायूच त्याला विझवतो. वायो गगनी निर्माण झाला, पुढे गगनीच विराला, ऐसे खाजणी भाजणीला, बरे पहा श्रीराम. वायू गगनात निर्माण झाला आणि पुढे गगनातच लय पावला. याप्रमाणे उभारणी आणि संवारणीला जाणून घ्यावे. जे जे जेथे निर्माण होते, ते ते तेथे लया जाते, येणे रीती पंचभूते, नाश पावती श्रीराम. जे जे तत्व जेथे निर्माण होते, ते ते तेथेच लय पावते. याप्रमाणे पंचमहाभूते नाश पावतात. भूतमणी जे निर्माण झाले, पुन्हा मागुते निमाले, पुढे शाश्वत उरले, परब्रह्म ते श्रीराम. भूते म्हणजे जे निर्माण झाले आणि पुन्हा मागाहून लय पावले, पुढे फक्त शाश्वत परब्रह्म तेवढे उरले. ते परब्रह्म जो कळेना, तो जन्म मृत्यू चुकेना, चत्वार खाणी जीवनाना, होणे घडे श्रीराम. त्या परब्रह्माचे ज्ञान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. 4 खाणीत नाना जीवयोनीत जन्म घ्यावा लागतो. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळासी नाही मूळ, बरे पहा श्रीराम. जडाचे मूळ चंचळ माया आहे आणि चंचळ मायेचे मूळ ते निश्चळ परब्रह्म आहे. त्या निश्चळाला दुसरे मूळ नाही, हे विचार करून जाणून घ्यावे. पूर्व पक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचले, परब्रह्म ते श्रीराम. जगत झाले असून ते सत्य आहे हा पूर्व पक्ष आणि ते मिथ्या आहे हा सिद्धांत होय. या दोन्ही पक्षाहून जे अलिप्त, जेथे काहीच झाले नाही, ते परब्रह्म सर्वत्र ओतप्रोत संचलेले आहे. हे प्रचितीने जाणावे, विचारे खुणेसी बाणावे, विचारे वीण सिणावे, तेची मूर्खपणे श्रीराम. अनुभवाने हे जाणावे आणि निरंतर अनुसंधान करून त्याची खूण बांधून घ्यावी. विचार न करता शिणत राहावे हा मूर्खपणा होय. ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म कैचे त्याला,
उगाच करीतो गलबला मायेमध्ये श्रीराम. ज्ञानी असून जो मायेच्या भिडेने दडपला जातो त्याला निश्चल परब्रह्माची प्राप्ती कशी होणार? तो उगीच मायेमध्ये गलबला करीत राहतो. माया निशेष नासली पुढे स्थिती कैसी उरली विचक्षणे विवरली पाहिजे स्वये श्रीराम. माया निशेष नाहीशी झाली की पुढे काय स्थिती झाली त्याचा विचारवंताने स्वतः विचार केला पाहिजे. निशेष मायेचे निरीक्षण होता आत्मनिवेदन वाचांश नाही विज्ञान कैसे जाणावे श्रीराम. मायेचे निरसन पूर्णपणे ज्यावेळी होते तेव्हाच खरे आत्मनिवेदन होते. त्यावेळी शब्दच उरत नाही. त्या विज्ञानाचे दुजेपणाने ज्ञान कसे व्हावे? लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेची बुडाला या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पाहावे श्रीराम. जो लोकांच्या बोलण्याने विचलित होतो तो अनुमानामुळे कल्पनेमुळे ज्ञानापासून वंचित होतो. म्हणून पुन्हा पुन्हा अनुभवाचा प्रत्ययाचा पाठपुरावा करीतच राहिले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्म निरूपण नाम समास चौथा समाप्त.